गुड मॉर्निंग. सकाळची सुरुवात तर एकदम मस्त झाली होती, पण नंतर असं झालं की मला सगळा स्वयंपाक चुलीवर करावा लागला. कारण आमची गॅसची टाकी संपत आली होती आणि नवीन टाकी काही एवढ्या लवकर भेटणार नव्हती. म्हणून मग चपात्या करून घेतल्या आणि आज भाजी होती कारल्याची. कारले पण चुलीवर शिजत घातले. आणि हे पाखरू ना असं इथं पाणी निघत होतं आणि तो भरपूर असे पाखरं येऊन पाणी पित होते. टाकीतलं पाणी पडत होतं, त्याचं पाणी पित होते. आता हार पण पडला होता, मग मी लगेच मस्त ताजे ताजे वांगे हारावर भाजून घेतले. आणि भाजलेले वांगे मला खायला खूप जास्त आवडतात. वांगे म्हणा किंवा बटाटे म्हणा, हारात भाजलेले छान लागतात. तोपर्यंत कारलं पण उकडलं होतं, मग त्याला घरामध्येच फोडणीला टाकलं. आणि मला हेअर ऑइल बनवायचं होतं, त्यासाठी जास्वंदाची फुलं आणि गुलाबाची फुलं मी गोळा केली. आता गावाकडे एवढं ऊन पडत होतं की विचारूच नका. मग दुपारी मस्तपैकी भेळीचा बेत केला आम्ही सगळ्यांनी आणि सगळ्यांनी भेळ एन्जॉय केली. त्यानंतर डायरेक्ट रात्री आम्ही चुलीवरतीच बनवले आज फ्रेंच फ्राईज. आता ते टाकीतलं पाणी सगळं खाली येत होतं आणि सगळी चूल ह्या साईडनी त्या साईडनी वळली झाली होती. म्हणून मग मी खुर्चीवर बसूनच सगळे फ्रेंच फ्राईज तळून घेतले. आता घरात एवढे बटाटे आहेत म्हणल्यावर मुलं म्हटले की चला फ्रेंच फ्राईज बनवू. मग काय त्यांना फ्रेंच फ्राईज बनवून दिले आणि ते टेस्टला खूप छान झाले होते.